राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। महिला आरक्षणाला होणारा विरोध बेगडी आहे। महिला आरक्षणाला तोंड देखलं समर्थन नको असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं। महिला आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांकडून समर्थनाची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या खासदारांना मुख्यमंत्री फडणवीसांनी आग्रहपूर्वक निवेदन दिलं। पंतप्रधान मोदींची महिला आरक्षणाविषयीची भूमिका योग्यच आहे। महिलांना समान हक्क दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रतिपादन केलं। महिला आरक्षणाने भारताचं राजकारण बदलणार आहे। अनेकदा पुरुषांनीच महिला आरक्षण हाणून पाडले असं भाष्य फडणवीसांनी केलं। भाजपला संधी मिळताच महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधी देण्यात आली। पूर्वी महिलांचे पती राजकारण करायचे, आता परिस्थिती बदलली आहे असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। 2029 मध्ये 273 महिला खासदार होतील। येत्या निवडणुकीत महिला खासदार 200 ने वाढतील असा दावा फडणवीसांनी केला। मतदारसंघ पुनर्रचना करूनच महिला आरक्षण देण्यात येईल। मतदारसंघ पुनर्रचनेसाठी 2011 ची जनगणना वापरली जाणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली। अदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं। यावर राजकारणामध्ये आज काय हे सकाळी माहीत नसतं, उद्या काय हे आज रात्री माहिती नसतं, जर तर याला अर्थ नसतो असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं। परतवाडा प्रकरणातला आरोपी एयाज याचं एन्काउंटर करा, माजी खासदार नवनीत राणा यांनी ही मागणी केली। जळगाव महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। भाजपचे 4, शिवसेनेचे 2 नगरसेवक तर ठाकरे गटाच्या 1 नगरसेवकाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली। पक्षाचं कार्याध्यक्षपद मिळण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले। या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही असं त्यांनी म्हटलं। आतंकवादी, जिहादी हे सगळे एकाच धर्माचे कसे निघतात? मग आम्हाला का बोललं जातं आम्ही हिंदू मुसलमान करतो? ज्या राष्ट्रांमध्ये राहता त्या राष्ट्राला गालबोट लावण्याची हिंमत करू नका। त्या राष्ट्राचा तिरंगा स्वीकारा, वंदे मातरम म्हणा। कुणीही कोणत्या प्रकारचा जिहाद आमच्या महाराष्ट्रामध्ये करू नये, नाहीतर गाठ आमच्याशी आहे असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी जिहादींना दिला। अकोल्यामध्ये काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांच्या वाहनाच्या अज्ञातांनी काचा फोडला। घटनेची माहिती मिळताच डाबके रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। बारामती पोटनिवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कंटाळा न करता घराघरात जाऊन प्रचार करावा, कुठलेही कारण न देता गावोगावी फिरून मतदान करण्याचं आवाहन मतदारांना करा अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक करण्यात आले। जर मराठी भाषा येत नसेल तर परवाना रद्द केला जाणार आहे। 1 मे पासून राज्यामध्ये परिवहन विभागाची ही मोहीम सुरू होणार आहे। मराठी भाषेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं। अशोक खरातवर पहिला गुन्हा आम्ही दाखल केला म्हणून ते प्रकरण उघडकीला आलं। आता जी नावं घेतली जात आहे त्याची SIT चौकशी करेल असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं। परतवाड्याच्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवले गेले तसं खराच्या फार्म हाऊसवर आणि चाकणकर यांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं। अकोला प्रकरणामध्ये मुलींची तक्रार नाही, मात्र राणा बोंडे बोलत होते। त्यांच्या दबावापोटी पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली, तक्रार दाखल करून घेतली आणि गुन्हा दाखल केला। चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं नमो गार्डन अशी योजना सुरू झाली। याचा शुभारंभ सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ले इथं करण्यात आला। या प्रकल्पामुळे त्या भागातला विकास होऊ शकतो। अशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरात नमो गार्डन प्रकल्प राबवण्यात येईल अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली। भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री केली जाते। ड्रग्जच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांचं भविष्य बर्बाद होतं। सरकारनं कारवाई करावी अशी मागणी खासदार प्रशांत पडोळे यांनी केली। अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलं। माण खटाव या माळरानावरून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या 1 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 254 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे। फोंडा माळावर 1 किलोमीटर रस्ता करण्यासाठी इतके कोटी रुपये खर्च कशासाठी येतोय असा सवाल माजी खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केला।
महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. हे सगळं राज्यात भाजप चालवते असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला. नगरसेवक सहर शेख प्रसिद्ध झाली म्हणून तिच्या बाबतीत कशाचाही बाऊ केला जातो असं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं. पोलीस तपासात गती दिसत नाही. चाकणकरांना अटक कधी होणार? चाकणकरांच्या अटकेसाठी सुनेत्रा पवार यांनी काय प्रयत्न केले? चाकणकर प्रकरणात अदिती तटकरे यांनी काय भूमिका घेतली? असे अनेक सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. राज्य सरकार फरार आरोपींचं संरक्षण करते का? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. विविध गुन्ह्यातले आरोपी फरार असल्यानं त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलं. नारी शक्ती अभियानाला शिवसेनेनं पाठिंबा दिला. यासाठी एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिलंय. महिलांना मिळणारी ही संधी मोठी आहे, त्यामुळे महिला सक्षमीकरण होणार आहे असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं.